हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण 2025चे सगळे नोबेल पुरस्कार यांची माहिती पाहणार आहोत. आगामी सगळ्या परीक्षांमध्ये नोबेल पुरस्कारावर एक तरी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकणार आहे. त्यामुळे 2 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तसंच चॅनलला फॉलोसुद्धा करा. तर या ठिकाणी पाहता 2025चे नोबेल पुरस्कार. तर 2025चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा लासझोलो क्रास्नाहोरकाई यांना मिळालेला आहे. आता हे कोणत्या देशाचे आहेत, तर हंगेरी या देशाचे आहेत. देशाचं नाव पण लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं आहे, साहित्याचा नोबेल पुरस्कार म्हणजे सगळेच नोबेल पुरस्कार लक्षात ठेवा, पण खास करून साहित्याचा आणि शांततेचा नोबेल पुरस्कार हे 2 पुरस्कार जास्त विचारले जातात. 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा मारिया कोरिना मात्सादो यांना मिळालेला आहे. आणि मारिया कोरिना मात्सादो ह्या व्हेनेझुएला या देशाच्या आहेत. 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तिघांना मिळालेला आहे. जॉन क्लार्क, मिशेल एच डेवोरे आणि जॉन एम मार्टिनिस असा तिघांना मिळालेला आहे. 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमू कितगावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमार एम यादी असा तिघांना मिळालेला आहे. 2025चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मेरी ई ब्रनको, फ्रेड रॅम्सडेल, सिमोल साटागुची असा तिघांना मिळालेला आहे. आता आपण वैद्यशास्त्रातील नोबेल अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा सुद्धा तिघांना मिळालेला आहे. त्यामध्ये जोएल मोकिर, फिलिप अधियन, पीटर हॉविट असे आहेत. आणि त्यांना हा पुरस्कार नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीमुळे आर्थिक वाढ कशी होते हे समजावून सांगणाऱ्या त्यांच्या संशोधनासाठी देण्यात आला आहे. जर तुम्हाला भूमी अभिलेख विभागामधील भूतलमापकासाठी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भूमी अभिलेख ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.